श्री स्वामी समर्थ. माझे सकाळची कामं झालेली आहेत आणि आता साड्या फॉल लावायला साड्या आलेल्या आहेत, तर ते साड्या लावायच्या आहेत. ती म्हटलं पहिले केस वर बांधून घ्यावं. इतकं गरम होतं आहे, बाप रे, इतकं गरम व्हायला लागलं आहे. उन्हाळा जायच्या टायमाला उलटा 8 दिवस झालं जादा गरम व्हायला लागलं आहे आणि जादा टेम्परेचर वाढायला लागलं आहे उन्हाचं. तर म्हटलं पहिले केस वर बांधून घ्यावं, मग नंतरनं फॉल लावावं म्हणून त्या खोलीत गेले होते. आणि तसं कसं झालेलं आहे, आता सगळी महागाई झालेली आहे. आपण आपल्या नवऱ्याच्या मेहनतीमध्ये घर तर चालत नाही, त्यामुळं आहे ना 4 आणि का विना आपण मदत करावं म्हणून सर्वांना सर्व गृहिणीला, माझ्या मैत्रिणीला सगळ्याला सांगते की थोडं तरी का विना आपण 4 तरी घरात बसून काहीतरी काम करायलाच पाहिजे. खूपच जरुरी झालं आहे या जमान्यामध्ये. नवऱ्याच्या पगारीमध्ये जर घर चालत नसेल तर बायकासुद्धा आपण काहीतरी करायला पाहिजे. आपल्यासुद्धा काहीतरी हुनर असणार, सगळ्यामध्ये काही ना काही असणारच. तर त्याचा उपयोग आता करावाच लागेल आपल्याला, कारण मोदीने तर सांगितलेलं आहे सगळं महाग झालेलं आहे. गॅस तर जास्त डबल होणार आहे आणि तेलसुद्धा डबल होणार आहे. तर त्याकरता आपण नवरा 1 रुपये कमवतो, तर आपण त्यातलं एक 10 पैसे तरी कमवून आपल्या संसारासाठी कमवायलाच पाहिजे. तर लाईट गेली, काम करता करता लाईट गेली म्हणून बाहेर निघून गेले. तर म्हटलं एकदमच लक्षात आलं की झाडाकडे जरा बघावं, कारण झाडांना जरा कीड लागली होती. तर त्याच्याकडे खूप दिवस झालं लक्षच गेलं नाही, कारण गरमीनं मला बाहेर जाऊ वाटेना झालं आहे. आणि घरातसुद्धा फॅन लावूनसुद्धा गरम खूपच होऊ लागलं, पण बाहेर गेले नव्हते. असं तर जाऊन एक चक्कर मारून येत होते, पण झाडांकडे काही लक्ष दिलं नव्हतं. तर माझ्या घरात पानाचं झाड होतं. मध्ये 4 दिवस झालं होतं गावाला गेले होते, तर त्या टायमाला काजलच्या पप्पांनी पाणी नाही घातलं होतं, तर जरा वाळून गेलं. मला पानाचं झाड खूप आवडतो, तर त्यातच मी तसंच काय केले की हळदीचं पाणी घालायला सांगितलं होतं एकानं. तर मी म्हटलं सगळ्यामध्ये थोडी हळद घातली बुडामध्ये, तुळशीला आणि ॲलोवेराला काय, आणि खायचं पानाचं झाड आहे. मी असं जास्त काही शोचे झाडं लावलेले नाही आहेत, कारण भाड्याच्या घरात राहतो म्हणून काही गबाळ काही जास्त ठेवलेला नाही आहे. परत मालक अचानकच आपल्याला खाली करायचं म्हटलं तर गबाळ इथून उचला, तिथं न्या, तिथं दुसरीकडे गेल्यावर जागा तरी पाहिजे ना. त्यामुळं काही जास्त काही झाडं लावलेले नाहीत. फक्त तुळस दरवाजात असावं म्हणून तुळशीचा फायदा खूप आहे. तर तुळस आणि ॲलोवेरा आणि काही पानाचं आणि एक शोचं झाड एखादं लावलेलं आहे. तर ही 4 वाजले होते, लाईट आली होती म्हणून घरात आले. पहिले काजलला नाश्ता करून दिला, मी बी खाऊन घेतलं. चाय काही ह्या दिवसाला पिऊ वाटत नाही. तर म्हटलं नाही, सकाळी जेवण केल्यावर आहे की नाही नुसतं पाणी चाललं आहे, पाण्यामुळे आहे ना जेवण बी पोट भरून जाईना, म्हणून म्हटलं चना चाट केलेला आहे.